नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे आमच्या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम. तर आता मी निघाली, बाकी तयारी करते, बाकीचं साहित्य घ्यायचं आहे ते घेते आणि मग नंतर जाते. तशीच चला तर इधर रीडिंग करायची आहे आज. हां, माहिती आहे ना रीडिंग काय? पण केलेलं हां, तेच करायचं आहे. हां, आईपर्यंत मी ना आयपर्यंत तेचपर्यंत लिहिला सांगितलं. हो ठीक आहे, नीट करायचा. मॅडम विचारते ना तुला, टीचर. नाही, जगल्यांचे बघून करतो. येतं ना तुला? तर कार्यक्रम म्हटला तर फलक लेखन करावंच लागतं. तिथं छान मी फलक लेखन करत आहे आणि मस्त कृष्ण काढला आहे. तर इथं कृष्ण काढणार आणि मस्त साईडने एक हंडी काढणार आणि पूर्ण करते मी. फळा लिहून झाल्यावर तुम्हाला मी पूर्ण दाखवणारच आहे. आणि मी पहिल्यांदा ट्राय केलं, म्हणजे हे करत असते मी फलक लेखन, पण जास्त नाही करत असं. तर मी आज केलं, म्हटलं चला आता करूनच घेते. तर इथं छान मस्त कृष्ण काढला आहे. तर चॉक नव्हते एवढे माझ्याजवळ आज कलरचे, तर त्याच्यामुळे मग जेवढे चॉक होते त्याच्यात मी केलं आहे, कलरफुल करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नंतर लगेचच मी फलक लेखन झाल्यानंतर दहीहंडी ही मस्त छान कलरफुल मस्त डेकोरेट केली वॉटर कलरने. तर मग मुलं पण बघतात ना, त्यांना पण शिकायला मिळतं. तर आम्ही असंच हंडी अशी प्लेन आणतो आणि मग त्याला छान मस्त डेकोरेट करतो कलरनी वगैरे, छान डिझाईन वगैरे काढते. तर तीच आता मी करत आहे आणि मी दरवर्षी मीच करते हे डेकोरेशन दहीहंडीचं. मस्त त्याला छान डिझाईन करत असते. तरी ते छान श्रीकृष्ण असं नाव लिहिलं आणि कलर केलं असं दहीहंडी आणि छान डिझाईन. मला नक्की सांगा कशी वाटली फलक लेखन आणि ही दहीहंडी मस्त छान कलर केलेली. तर छान त्याच्यावर डिझाईन मी केलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे. तर मला नक्की सांगाल तुम्ही. तर अशा प्रकारे मी ही फलक लेखन तयार झालेलं आहे. तर इथं कृष्ण काढलंय, कृष्ण बाप्पा इथं, आणि असं छान मस्त तुम्हाला दाखवते एकदा. आणि इथं पाहू शकता छोटे छोटे बालकृष्ण असे तयार होऊन आलेले होते. मस्त त्यांचे फोटो वगैरे काढले. तर मस्त छान तयार होऊन आलेले. इथं सर्व मुलं बसलेले आहेत. तर आम्ही इथं कार्यक्रम घेतो. तर चला मी तुम्हाला पूर्ण कार्यक्रम दाखवेलच. तर इथे छोटे छोटे बालकृष्ण तयार होऊन आलेले असताना तेच हंडी फोडतात आणि त्यांना खूप मजा येते. म्हणजे त्यांचं पण एन्जॉय होतं. त्यांना माहिती पण होते की आपल्या सणावारांची, त्याच्यासाठी आम्ही हा प्रत्येक कार्यक्रमाचा घेत असतो मुलांसाठी. तर चला दहीहंडी बघा तुम्ही. तर मी शाळेतून आले, मग म्हटलं चला आता लगेच आपण शेवटचा श्रावण सोमवार आहे. तर शेवटचा श्रावण सोमवारची पूजा करून घेऊया. मी घरीच पूजा करते, मंदिरात काही गेले नाही, कारण की पाऊस पण आज खूप पुण्यामध्ये पडतोय. सकाळपासून चालू झालेला आहे पाऊस इथे. तर छान मस्त गुलाबाची फुलं होती आलेली माझ्या टेरेस गार्डनमध्ये. छान छोटीशी बाल्कनी, तिथं मी छान प्लांट लावले, तर तिथं मस्त गुलाबाची फुलं होते. तर मला पूजेला होऊन जातात 2-2, 3-3 एका दिवशी निघत असतात. जास्वंद आहे, गुलाब आहे, अशी बरीचशी झेंडूचं आहे, अशी फुलं येत राहतात माझ्या बाल्कनीमध्ये. तर मी ते छान पूजा करून घेत आहे आणि मस्त सकाळी मी देवपूजा करून जाते. मग नंतर आपलं पिंडाचा अभिषेक वगैरे करून नाही का, बेलपत्र वाहते, दुपारून करते मग शाळेतून आल्यानंतर, कारण की सकाळी एवढ्या गोष्टी होत नाही पूजा करायची. तर त्याच्यामुळे मग सकाळी पूजा वगैरे करून जाते बाकीचं. तर इथं छान आता पूजा करते आणि बाकीचं घरातलं पण आवरायचं आहे मला. चला मी पूजा करते मग.
तसं माझी पूजा झाली आणि मी नंतर काही म्हटलं शूट नाही केलं. आल्यावर लगेच पूजा करायला घेतली आणि खूप पाऊस चालू आहे, जब्बर पाऊस चालू आहे. चला मी आता चेंज करते, थोडीशी ओली पण झालेली आहे मी, तर आता चेंज वगैरे करून घेते. आणि पाऊस कंटिन्युअसली चालूच आहे ते. आणि मस्त छान पूजा पण झाली माझी. आणि घरात पिंड असल्यामुळे ना मस्त छान बाहेर जाताच येणार नाही कारण की एवढा पाऊस असल्यामुळे. तर आज असं छान आमच्या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम झाला. मस्त छान मुलांनी एन्जॉय केलं आणि खूप मजा करत मुलं आणि छान वाटतं. तर मी तसं शूट केलेलंच आहे, थोडं थोडं तुम्हाला दाखवेल, तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं. तर चला मला चेंज करते, नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मी रात्रीच्या आता देवपूजा करून घेते. तर दुपारी पाहिलंच तुम्ही मी मस्त छान अभिषेक करून पिंडाची पूजा झालेली होती माझी मस्त. आणि मी घरच्या घरी पूजा मांडून छान करते. तर आता मी मंदिरात आपल्या दिवा छोटा आपल्या घरातल्या दिवा वगैरे लावून घेते. हे संध्याकाळचं माझं रोजचं रुटीन आहे. आणि मला ना घरात असं दिवा लावला का खूप आवडतं. छान मस्त ते जेव्हा अगरबत्तीचं नाही का असं छान धूर पसरतं ना घरामध्ये, तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात, खूप भारी वाटतं. म्हणून मला रोज अगरबत्ती आणि दिवा छान वाटतं घरामध्ये. म्हणून मग मी नेहमी 2 टाईम माझा असतं पूजा. सकाळीचं पण पूजा मी करते बरोबर, मी तसं टाईम मॅनेज करते आणि पूजा वगैरे करून घेते. आता इथं मस्त कापूर आहे ना, तो भीमसेनचा कापूरसुद्धा जाळते, असं छान घरात असतो. तर चला मी बोलते. तर माझी ना पूजा झाली आहे रात्रीची. मी स्वयंपाकाची पण तयारी केली. इकडं मस्त वांग्याची भाजी केली, आमटी वांग्याची मस्त गावाकडनं आणले ते फ्रेश वांगे होते. म्हटलं चला नंतर काळे होऊन जातं जास्त दिवस ठेवले का. भात ठेवलेला आहे, भात आता मी लगेच चपात्याचं कणिक म्हणून ठेवलं होतं. भाजी आता इकडे मी ठेवून घेते ह्या गॅसवरती. म्हणजे चपात्या झाल्या ना मला लगेच जेवायला दिसता येत आपलं गरम गरम. भाजी इथे ठेवून घेते. कणिक पण मळून घेतलं तर थोड्याशाच पोळ्या करायच्या आहे जेवण. चपात्या सकाळी केल्या तर आधी दिवशीसाठी तर त्या पण आहे. तर म्हटलं थोडंसं पण रेडी झालेला आहे. तर इथं आहे चण्याची भाजी, छोले आहे ते. त्याच्यानंतर इथं आहे चपात्या, सकाळची भाजी होती गिलक्याची, राईस. त्याच्यानंतर मी वांग्याचा रस्सा बनवलेला आहे मस्त छान. तर होतोय आता हे सर्व जेवण आता बनवलंय. आम्ही जेवण वगैरे करतो आणि आजचा व्हिडिओ असा होता, आजचा दिवस होता. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करतील. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.